नमस्कार मित्रांनो, नुसतंच इलेक्शन पार पडलेलं आहे. काय म्हणत आहे एक्झिस्ट पोल, सर्व एक्झिस्ट पोल मॅक्झिमम जे आहे महायुतीला बहुमत दाखवत आहे. याच्यामध्ये ॲक्सिस माय इंडिया हे जे एक्झिस्ट पोल आहे याचा आपण माहिती याच्यामध्ये बघणार आहोत व्हिडिओमध्ये. तर बघा, ॲक्सिस माय इंडियाचा जो एक्झिट पोल आहे याच्यामध्ये विदर्भमध्ये महायुतीला 39 जागा दाखवत आहे, तर महाविकास आघाडीला 20 जागा दाखवत आहे आणि अदरला 3 जागा दाखवत आहे. वोटिंग शेअरिंगमध्ये तुम्ही बघू शकता, महायुती 48, MVA 36, VBA 3% आणि अदर्सचं जे वोटिंग शेअर आहे ते 13%. त्यानंतर कास्ट वाईजसुद्धा यांनी जे आहे वोटिंग शेअर केलेलं आहे. याच्यामध्ये महायुतीला 48%, महाविकास आघाडीला 37%, VBA जे आहे 3% आणि अदरला 12%. याच्यामध्ये कास्टनुसार सुद्धा यांनी सर्वे याच्यामध्ये दिलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये कोकण आणि ठाणे रिजनमध्ये महायुतीला 24 जागा, तर महाविकास आघाडीला 13 जागा दाखवत आहे, अदरला 2 जागा दाखवत आहे. वोटिंग शेअरिंगमध्ये महायुती जास्त आहे, 50%, महाविकास आघाडीला 33%, तर VBAला 2% आणि अदरला 15% वोट शेअरिंग आहे. त्यानंतर नॉर्थ महाराष्ट्र रिजन जो दिलेला आहे, नॉर्थ महाराष्ट्र, याच्यामध्ये 38 जागा ज्या महायुतीला दिलेल्या आहे, महाविकास आघाडीला 7 जागा आणि अदरला 2 जागा. वोटिंग शेअरिंगमध्ये महायुती जास्त आहे, 53%, तर महाविकास आघाडी 32%, VBA 2% आणि अदर 13%. त्यानंतर वेस्टर्न रिजन जो आहे महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र वेस्टर्न रिजन, महायुतीला 36 जागा, महाविकास आघाडीला 21 जागा आणि अदरला 1 जागा असं दाखवत आहे. टोटल पर्सेंटेज शेअर याच्यामध्ये 48% महायुती, तर विकास आघाडीला जे आहे 41% आणि VBAला 2% आणि अदर 9% आहे. त्यानंतर मराठवाडा रिजनमध्ये सुद्धा महायुतीला जास्त जागा दाखवत आहे. ॲक्सिस माय इंडिया पोल जे आहे, तर महायुतीला 30 जागा, महाविकास आघाडीला 15 जागा आणि अदरला 1 जागा. त्याच्यामध्ये वोटिंग शेअरिंगमध्ये महायुतीला 45%, तर महाविकास आघाडीला 38%, अदरला याच्यामध्ये 12% दाखवत आहे. महाराष्ट्र एक्झिस्ट पोल रिजन जो आहे मुंबईमध्ये महायुतीला जास्त जागा दाखवत आहे, 22 जागा महायुतीला, तर महाविकास आघाडीला 14 जागा दाखवत आहे. 45% महायुती, तर महाविकास आघाडी 43% एक्झिट पोलनुसार दाखवत आहे. महाराष्ट्राचं संपूर्ण जर आपण पाहिलं एक्झिस्ट पोल माय इंडिया ॲक्सिस, महायुती BJPला 98 ते 107 जागा मिळणार, शिंदे शिवसेना 53 ते 58 जागा दाखवत आहे. NCP अजित पवार गट जी आहे 25 ते 30 जागा, JSS, RSVA, RYSP हे सर्व मिळून 2 ते 5 जागा, अशा 178 ते 200 जागा दाखवत आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत दाखवत आहे. तर महाविकास आघाडीला काँग्रेसला 28 ते 36 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 26 ते 32 जागा, NCP शरद पवार 26 ते 30 जागा, SP PWPI 2 ते 4 जागा आणि VBAला 0 जागा. अदर्समध्ये 6 ते 12 जागा दाखवत आहे. अशा पद्धतीनं जी आहे याच्यामध्ये महायुतीला यांनी स्पष्ट बहुमत दिलेलं आहे ॲक्सिस पोलमध्ये. आता उद्या आपल्याला कळणारच आहे की कोणाचं जे आहे किती एक्झिट पोल जी आहे खरे उतरतात. तरीही जनतेचं जर कौल पाहिलं तर महायुतीकडे जी आहे आपल्याला कौल वाटत आहे. सर्वच एक्झिट पोल जे आहे मॅक्झिमम महायुतीचं सरकार दाखवत आहे. तरी ते आता उद्या आपल्याला नक्की कळणार आहे. तरी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.